विषय? आज गोधनी नगरपंचायतमध्ये आम्ही आलेलो आहोत। हे सगळे नगरपंचायतमध्ये राहणारे गोधनीमधले लोक आहेत। मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून या गोधनीमध्ये प्रशासक बसलेले आहे आणि या ठिकाणी भाजपचे एजंट काम करत आहे आणि जे एजंट लेआउटमध्ये रस्ते टाकत आहे, पण जेन्युइन लोकांच्या घराजवळ जे रस्ते बनायला पाहिजे ते अजिबात गोधनी नगरपंचायतच्या माध्यमातून बनत नाही। असा भोंगळ कारभार आहे हिंगणा विधानसभेमध्ये येणाऱ्या गोधनी नगरपंचायतमध्ये सुरू आहे। या लोकांचं असं म्हणणं आहे माळा कॉलनी खूप जुनी कॉलनी आहे, तिथे जर आता मी सीओ मॅडमला भेटली, सीओ मॅडमनी जे मला यादी दाखवली त्या यादीमध्ये 5 कामं आहे। त्या 5 कामामधून 4 कामं अशी आहे की तिथे एकही लोक राहत नाही, पण तिथे लेआउटवाल्यांनी लेआउट टाकलेलं आहे, त्या लेआउटमध्ये जाण्यासाठी रस्ता केला त्या 5 कामापैकी आणि 1 काम फक्त लोकांच्या घराजवळ केलेलं आहे। तर असा भोंगळ कारभार मागच्या 1.5 वर्षापासून या गोधनी नगरपंचायतमध्ये सुरू आहे। प्रशासनावर अत्यंत दबाव या ठिकाणी टाकत आहे या ठिकाणचे स्थानिक हिंगणा विधानसभेचे लोकप्रतिनिधी आणि या गोधनीमध्ये राहणारे भाजपचे कार्यकर्ता एजंट म्हणून काम करत आहे। मी असं म्हणत आहे, लोकांचा असा आरोप आहे की इथे एजंट म्हणून काम करत आहे आणि लोकांकडून पैसे घेत आहेत ते ज्या लेआउटवाल्यापाशी रस्ता टाकतात ते एजंट लोक पैसे घेतात, तिथे मीटिंग घेतात आणि तिथे काम करून राहिले। आणि आता अशी परिस्थिती आहे गोधनीमध्ये की जे बॅनर जे बोर्ड बनत असते शासकीय कामाचा बोर्ड, कुणाच्या मोबाईलमध्ये दाखवा दादा, शासकीय कामाचा जो बोर्ड आहे त्या कामामध्ये समीर मेघे साहेबांचं नाव आहे इथपर्यंत ठीक आहे की ते त्या या विधानसभेचे आमदार आहे, त्यांचं नाव असायला पाहिजे, पण बाकी तुम्ही जर त्या शासकीय बोर्डावर विकास कामाच्या भूमिपूजनाच्या बोर्डावर जर नाव पाहिलं तर सगळे आजी माझी 1947 मध्ये जर भाजपचा कोणी पदावर असेल त्यांचे लावलेले आहे। बघा हा बोर्ड आहे, हिच्यामध्ये समीर मेघे साहेबांनी हे इथे 10-15 लोक आहे, हे फक्त 1947 पासून जे पदावर होते बीजेपीचे त्यांच्या लोकांची। मॅडम सभापती आहे, जानेवारीमध्ये सभापती मॅडमचा कार्यकाळ संपलेला आहे, त्या गोधनी मधल्या होत्या, पण त्यांचं नाव अजिबात बोर्डावर नाही। का असा भेदभाव? हे प्रशासनावर दबाव टाकून लोकांना त्रास देण्याचं काम भाजपच्या माध्यमातून होत आहे। हे मागे पण म्हटलं की हिंगणा विधानसभेमध्ये जेवढ्या काही नगरपंचायत आहे तिथे भोंगळ कारभार होत आहे। एका कामाचे छोटे टेंडर टाकायला पाहिजे, जे सुशिक्षित बेरोजगार पोरांना काम भेटायला पाहिजे, तर या नगरपंचायतमध्ये होत नाही। 2-2, 3-3 करोड रुपयाचे छोटे कामांचं क्लब करत असतात आणि एक पर्टिक्युलर कोणत्या तरी नेत्याच्या ठेकेदाराला हे कामं देत आहे आणि सुशिक्षित बेरोजगार पोरगा जो आपलं लायसन घेऊन आहे तो दिवसेंदिवस बेरोजगार होत आहे। असं भोंगळ कारभार या गोधनी नगरपंचायतमध्येच नाही तर हिंगणा विधानसभेच्या प्रत्येक नगरपंचायतमध्ये होत आहे। मी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा पत्र पाठवलेलं आहे। जातीने याकडे महाराष्ट्र शासनाने आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महोदय आणि खास करून नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना मी या माध्यमातून विनंती करते की हिंगणा विधानसभेमध्ये ज्या नगरपंचायतमध्ये हा भोंगळ कारभार होत आहे याच्याकडे आपण जातीने लक्ष द्या। मी आज जेन्युइन लोकांच्या अप्लिकेशन स्वतः लोकांनी लिहून आणलेले आहे, मी सीओ मॅडमला हे अप्लिकेशन दिलेले आहे। जर या अप्लिकेशनवर काम झालं नाही आणि एजंट लोकांचे नवीन याच्यामध्ये काम झालं तर मी या ठिकाणी या नगरपंचायतला लॉक लावून इथे जोपर्यंत लोकांचे कामं होत नाही तोपर्यंत मी या नगरपंचायतमधून उठणार नाही, हे या माध्यमातून आवर्जून सांगतो। आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा मी पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर पुन्हा या नगरपंचायतमध्ये येणार आणि जर इथे एजंटचेच कामं होत असेल तर मग या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही। याचे परिणाम काय होते याचा आम्ही लोकांच्या हितासाठी आम्ही काही बघणार नाही की यांचा काय परिणाम होईल, पण प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे। प्रशासनावर मला माहिती आहे प्रशासनावर अत्यंत दबाव आहे, पण दबावात प्रशासनाने काम केलं नाही पाहिजे। हे सरकारी यंत्रणामधून काम करणारे सरकारी ऑफिसर आहे, त्यांनी कुठल्याही दबावात काम न करता अतिक्रमण असेल, कुठला एक सामान्य माणूस आहे तिथे अतिक्रमण काढते आणि जे एजंट लोक आहे जे इथले कार्यकर्ते आहे भाजप पक्षाचे त्यांच्या इथे त्यांनी कितीतरी अतिक्रमण मेन रोडवर लावलेला। आताच आपण पिटेसूर रस्त्यावर बघितलं असेल एक छोटी 10 वर्षाची पोरगी तिथे ऍक्सिडेंटनी मेली, त्या 8 दिवस झाले की तिथे स्पीड ब्रेकर जे
फायबरचे छोटे स्पीड ब्रेकर लावायला सांगितले, अजूनपर्यंत प्रशासनाने तिथे ते स्पीड ब्रेकर लावले नाही. 10 वर्षाची पोरगी तिच्या घरामध्ये अनबॅलेन्स होऊन जी गाडी गेली, घरात उभी असणारी पोरगी जर मरू शकते तर रोडवर शाळा आहे, रोडवर पोरं शाळेमध्ये जातात, ह्या पोरांचा ऍक्सिडेंट झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? हे प्रशासन जर दबावात काम करत असेल तर मी कुंदार राऊत आणि माझे हे जे लोक आहे या गावातील हे खपवून घेणार नाही, एवढं या प्रसंगी सांगतो.